ते नेत्यांना बोलवा। आज जे BLAच्या बाबतीमध्ये, बूथ कमिटीच्या बाबतीमध्ये सगळ्याला त्या ठिकाणी सूचना द्यायच्या होत्या की आपापल्या गावामध्ये आपले BLO, आपल्या बूथ कमिट्या त्या ठिकाणी जे 400ची नोंद झालेली आहे त्याच्यात 315 आपले आहेत जिल्ह्यातले, ते राहू द्या। म्हणजे मी जे काही राजकारण आजपर्यंत केलं ते फक्त तुमच्या जीवावर केलं आणि पुढे काही राजकारण करणार आहे तुमच्या जीवावरच करणार आहे। त्याच्यामुळे मला हे परवेश पक्षाचा हा विषय सुद्धा माझ्या डोक्यात नाही, कारण आज तुम्हाला BLAच्या संदर्भामध्ये मीटिंग बोलून कारण आता तुम्हाला सांगतो, जिल्ह्यामध्ये काम करत असते वेळेस या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे। भारतीय जनता पक्षाचे माझ्या मते जिल्ह्यामध्ये 2500 BLA आहेत, किती 4000। म्हणजे हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगायलो मी, म्हणजे काम करण्याची पद्धत 4000 त्यांचे त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बूथवरले नेमलेले लोक आज आहेत। त्याच्या पाठीमाग माझ्या मते 500-600 काहीतरी शिवसेना शिंदे गटाचे आहेत जिल्ह्यामध्ये। राष्ट्रवादी अजित पवार गटांचे माझ्या मते त्याचप्रमाणे 300-400, 400-500 काहीतरी आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं यासाठी, काँग्रेस पक्षाचे 405 आहेत जिल्ह्यामध्ये आणि 405 मध्ये 315 हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आहेत। म्हणजे हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगायला की आपल्या तालुक्यामध्ये आपलं काम तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने चांगलं आहे, कारण 405 पैकी 315च आपले। म्हणजे प्रत्येक मतदारसंघाने जर आपल्यासारखं 300-300 केले असते तर आज जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघामध्ये म्हणजे आपले सुद्धा त्या ठिकाणी जवळपास 2,500-3,000 हजार झाले असते। म्हणजे कुठेतरी काम केलं तर त्या ठिकाणी पक्ष वाढेल, काम केलं तरच त्या ठिकाणी कामं होतील। माझं सुद्धा प्रत्येक पक्षाची मीटिंग राहते, त्यावर सांगणं राहते सगळ्याला किंवा पूर्वी तुम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये जर चांगलं काम नाही झालं, एक उदाहरण म्हणून सांगतो, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ आहेत, बरोबर आहे। 9 मतदारसंघामध्ये समजा 1 मतदारसंघामध्ये काम चांगलं चालू आहे। आता 1-9 मध्ये 1 आमदार निवडून आलं त्याची काय डाळ शिजेल का? प्रत्येकाला काम करावं लागेल ना। आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। प्रत्येक मीटिंगमध्ये काँग्रेसच्या मग काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, खासदार माजी आमदार असतील, सगळ्याला सांगतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा कामं करा, जेणेकरून पक्ष कुठंतरी वाढला पाहिजे। पण या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपलं काम त्या ठिकाणी चांगलं आहे। पण या BLAच्या संदर्भात सगळ्याला एवढंच सांगायचं, अजून ज्या काही नवीन सूचना असतील तर अध्यक्ष साहेब ते सुद्धा खाली त्यांना तशा फॉरवर्ड करा, जेणेकरून ज्या काही उणीव असतील त्या आपण पूर्ण करू। राहिला प्रश्न आता भाजपचा, आता मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे तेवढंच खरं आहे। तेलंगणातून निरीक्षक आले होते, काय नाव होतं, वेणुगोपाळ राव, ज्यांना तिकडं माझ्या मते मुख्यमंत्र्याचा सल्लागार आहे, तो रेड्डी त्यांचा सल्लागार आहे आणि त्याला सुरक्षा आहे। त्यानं जो हदगावला बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये मी पण त्यांना सांगितलं की मी पक्षासोबत इमानदारीने त्या ठिकाणी पक्षासोबत काम केलं, कारण अशोक चव्हाण साहेबांसोबत जर त्यांनी गेल्या जर मी गेलो असतो
तर त्यांना ते सांगितलं मी आमदार झालो असतो. कारण अशोक चव्हाण साहेबाच्या पाठीमागं मी गेलो असतो तर हे मतदारसंघ भाजपला सुटला असता आणि त्याचा उमेदवार मी राहिलो असतो. पण मी त्याशी त्यावेळेस गेलो नाही. मी म्हणून नाही, आपण आपलं ज्या पक्षाचा आपण आमदार आहोत, ज्या पक्षाचा पद माझ्याकडे होतं, त्या पक्षाचं पद असताना आपण दुसऱ्या पक्षामध्ये जाणं माझ्या तरी स्वभावाला पटत नाही. आणि मी त्याच पक्षात राहिलो आणि नंतरचा निकाल काय लागला हे सगळे तुम्हाला आता माहीतच आहे. म्हणून एवढ्यासाठी मला आपल्याला सांगायचं, उद्या जे काही आज मी या ठिकाणी आपल्याला काँग्रेसच्या बाबतीमध्येच सांगेल, काँग्रेसच्याच कामाबद्दल सांगेल, काँग्रेस पक्षाच्याच बूथ कमिटीच्या बाबतीत सांगेल. राहिला प्रश्न, काही जणांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की पक्षाच्या बाबतीमध्ये, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, मी कुठं राहायचं माझ्या हातात नाही, मी कुठं राहायचं हे तुमच्या हातात आहे. कारण बरेच नेते प्रवेश केले, मुंबईला गेले, तिथंच आपलं कोणा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्याच्या हातानं दस्ती टाकले आणि प्रवेश झाला. मला म्हणायचं, ज्या जनतेने तुम्हाला 25 वर्ष आशीर्वाद दिले, त्या जनतेचा विश्वासघात करणारी खानदान अवलाद मी नाही. म्हणून जे काही निर्णय आहे, जे काही मला भविष्यामध्ये काय करायचं हे ठरवणारे तुम्ही लोक आहात. म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, आज या ठिकाणी आता बोलणार नव्हतो, पण बऱ्याच जणांनी पक्ष प्रवेशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, म्हणून मला हे बोलायला लागलं. सगळ्याला एवढीच विनंती करतो, येणाऱ्या आता इथं आपण हिमायतनगर तालुक्याची मंडळी आहोत, बरोबर आहे. आपल्यासोबत हदगाव तालुक्याची मंडळी या ठिकाणी नाही. हदगाव तालुक्याच्या प्रमुख लोकांची मीटिंग मी गेल्या 5-7-8 दिवसापूर्वी हदगावला घेतली. पण मला एक म्हणजे तुम्ही असं हे डोक्यातून काढा की पक्ष प्रवेश आहे. मी येणाऱ्या 26 तारीख त्या ठिकाणी हदगावला ठरली. 26 तारखेचं काय म्हणजे उद्या ठरवतो मी, 26 होईल किंवा मग पुढे मागं पुढे जाईल ते कळवतो. पण जो दिवस त्या ठिकाणी हदगावला एका मंगल कार्यालयामध्ये मला माझ्या दोन्ही तालुक्यातले निदान ज्या कार्यकर्त्याच्या, ज्या गावातल्या नेत्याच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, त्या गावातले जे काही प्रमुख मंडळीच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, मला त्या गावातले कमीत कमी प्रत्येक गावातले 5-10 नेते त्या गावातले त्या मीटिंगला त्या ठिकाणी आले पाहिजे, जेणेकरून हदगाव हिमायतनगर तालुक्यातून एक अंदाज 2-2.5 हजार लोकांचा त्या ठिकाणी जमाव त्या ठिकाणी सगळ्याला बोलवून त्या ठिकाणी मी शब्द सुद्धा बोलणार नाही. जे काही सांगायचं तिथं बसलेल्या सगळ्या सभागृहातल्या सगळ्या मला जे आजपर्यंत घडवलं, मला जे आजपर्यंत या पदापर्यंत नळून पोहोचलं, त्याच्यामध्ये